महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार। बातमी आहे ओबीसी बहुजन पार्टीची। मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद लोकसभा निवडणुकीत पेटणार। मराठा खासदार आमदारांना मतदान न करण्याचा ओबीसी बहुजन पार्टीचा निर्धार। महादू पवार यांच्याकडून गेल्या काही महिन्यापासून ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद अधिकच शिगेला पोहोचला असून राज्य सरकारने ओबीसी कोटाऐवजी स्वतंत्रपणे 10% आरक्षण मराठ्यांना जाहीर केले आहे। परंतु हे आरक्षण ओबीसी मधूनच मिळणार असल्याने आमच्यावर अन्याय झाला असून यापुढे मराठा आमदारांना मतदानच करायचे नाही असा निर्धार ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी येथे बोलताना केले। दरम्यान ओबीसी बहुजन पार्टी वंचित आघाडी सोबत जाऊन निवडणुका लढवणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले। मुंबईत मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ओबीसी बहुजन पार्टी प्रमुख पदाधिकारी प्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी दलित बहुजन एकत्र आले तर महाराष्ट्रातून किमान 20 खासदार निवडून येतील, तर महाराष्ट्रात सत्ताच आमच्या हाती येईल असे वक्तव्य ओबीसी बहुजन पार्टीचे उपाध्यक्ष प्राध्यापक टी.पी. मुंडे यांनी केले। नांदेडमधून अविनाश भोशीकर, सांगलीतून प्रकाश अण्णा शेंडगे, बीडमधून डी.पी. मुंडे आदी उमेदवारांची नावे यावेळी जाहीर करण्यात आली। मात्र वंचित आघाडी सोबत येत्या काही दिवसात अंतिम बैठक पार पडल्यानंतर अधिकृत उमेदवार जाहीर करू असे प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सांगितले। यावेळी जय ओबीसी, जय भीम, एकच पर्व, बहुजन ओबीसी सर्व अशा घोषणा देण्यात आल्याने सभागृह दणाणून गेले होते। ओबीसी बहुजन पार्टीच्या तालुका जिल्हा शहर कमिट्या लवकरच जाहीर करण्यात येतील अशी घोषणाही प्रकाश अण्णा शेंडगे यांनी यावेळी केली। प्रकाश अण्णा शेंडगे पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू। ओबीसी समाज पार्टीचं स्थापना करण्याचं काय भूमिका आहे? सर, आज पहिली बैठक घेतली आपण, काय चर्चा झाली नेमकं आणि काय म्हणाल? आज ओबीसी बहुजन पार्टीच्या प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची एक संयुक्त बैठक जी आहे ते आज या ठिकाणी सकाळपासून आज सुरू झालेले आहे। आजच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आजच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत। त्यातल्या त्यात आज जवळपास 20 उमेदवार जे आहेत आमचे लोकसभेचे 20 उमेदवार आज आजच्या बैठकीत आम्ही नक्की 22 उमेदवार आजच्या बैठकीत आम्ही नक्की करण्यात आलेले आहेत। सगळे उमेदवारसुद्धा आजच्या बैठकीत हजर होते। आता ही आमची उमेदवाराची यादी जी आहे ती आमची 20-22 उमेदवार जरी तयार असली तरी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांच्याशी आमची बोलणी सुरू आहे। पहिली बैठक झालेली आहे, आता दुसरी बैठक आमची येत्या 2-3 दिवसात होण्याची शक्यता आहे आणि ती फायनल बैठक असेल। त्या बैठकीमध्ये आमची युती एकदा फायनल झाली की मग आमची यादी जी आहे, आमचे उमेदवार जे आहेत ते उमेदवार आमचे जाहीर केले जातील। प्रत्येक ठिकाणी इव्हन बारामतीसारख्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आमचे 3-3 उमेदवार तयार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी 3-3 प्रस्थापित उमेदवाराच्या समोर आमचा एकच विस्थापित जो आहे तो उमेदवार आमचा ओबीसी असणार आहे। आणि ह्यावेळी नक्की बारामती सुद्धा जी आहे ती आम्ही ओबीसी भटकेमुक्त जे आहे आणि वंचित आमची युती जी आहे ती जिंकल्याशिवाय राहणार नाही। बाकीच्या ठिकाणी सुद्धा अनेक परभणीसारख्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके आहेत, त्यांना मी विनंती केलेली आहे त्या ठिकाणी लढण्याची आणि त्यांचं जवळपास फायनल झाल्यावर आंबेडकरांसुद्धा आम्ही त्यांच्या नावाची आम्ही चर्चा पण केलेली आहे। त्या ठिकाणी टी.पी. मुंडे साहेब असतील, बीडमधून इच्छुक आहेत, मी सुद्धा सांगलीमधून सुद्धा माझ्या नावाची सुद्धा शिफारस त्या ठिकाणी आज केलेली आहे आणि तसंच बीडमध्ये टी.पी. मुंडे साहेबांच्या नावाची शिफारस आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे। असे अनेक आमचे महत्त्वाचे नेते आमचे रत्नागिरीमधून आमचे भावकर साहेब असतील, डाफळे साहेब असतील, त्या ठिकाणी आमचे भोशीकर आहेत, त्या ठिकाणी नांदेडमधून त्या ठिकाणी निवडणूक इच्छुक आहेत। अशा प्रकारे आमची फार मोठी टीम या महाराष्ट्रामध्ये। त्यावेळेस उस्मानाबादमध्ये आमचे अर्जुन सलगर आहेत नेते, असे सगळे नेते मंडळी। नगरमध्ये सुद्धा फार मोठी लढत या ठिकाणी होणार आहे। नगरची तर पूर्ण टीम आज या ठिकाणी आलेली आहे।
आणि म्हणून अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय पर्याय जो आहे तो आमच्या ह्या पक्षाच्या माध्यमातून नक्कीच उभा केला जाईल आणि ह्या ओबीसी आरक्षणाचा हा जो बट्ट्याबोळ्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याचं उत्तर काढायची संधी जी आहे तर ओबीसी समाज सोडणार नाही. ज्या दिवशी निवडणूक असेल त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. सर, वंचितच्या महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू आहे, अजून त्यांच्या फायनल झाल्या नाहीत. आपल्यासोबत आपण कोणासोबत वंचितचं प्रकाश आंबेडकर आणि आमचे नेते त्यामध्ये आमचे भावकर साहेब असतील, टी.पी. मुंडे साहेब असतील, जेडी तांडेल, आम्ही सगळ्यांनी एक बैठक आमची प्राथमिक झालेली आहे आणि आता ही दुसरी बैठक जी आहे म्हणजे जवळपास फायनल बैठक जी आहे ती आमची आता या येत्या 2-3 दिवसात होईल आणि त्याची युती झाली की मग आमचे उमेदवार जे आहेत ते उमेदवार आमचे जाहीर केले जातील आणि हा रणसंग्राम जो आहे तो लोकसभेचा आम्ही सगळ्या मतदारसंघात लढण्याची ताकद जी आहे ती आम्ही ठेवलेली. आपण म्हणताय की मराठा उमेदवाराला मतं द्यायची नाहीत ओबीसीनी, अशी का भूमिका आहे? हे पहा, या महाराष्ट्रामध्ये या गरीब पावणे 400 गरीब समाजाच्या आरक्षणाचे लसके तोड्याचा कार्यक्रम जो आहे, दिवसा ढवळ्या डाका घालायचा कार्यक्रम जो झालेला आहे आणि त्या ठिकाणी इतकी मोठी दहशत आणि म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस अशा प्रकारे हे जे महाराष्ट्रामध्ये एखाद्या गरीब समाजाचं आरक्षण लुटलं गेलं त्यामुळं हा संपूर्ण भटकेमुक्त असेल ओबीसी समाज असेल हा एकदम संतप्त झालेला आहे आणि तो आता वाढ बघतोय. कधी एकदा ज्यांना आम्ही निवडून दिलं ते जाऊन मंत्रालयाला टाळी लावतात की ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला ओबीसीमध्ये घाला म्हणून. ह्याच्यापेक्षा आणखी काय पाहायचं आहे? अहो घरं जाळली, ऑफिस जाळले, त्यांचं गावामध्ये बहिष्कार टाकलेला, घरात घुसून मारले गेले ओबीसी. इतका अन्याय अत्याचार जो आहे तो या ठिकाणी ओबीसी समाजाने सहन केलेला आहे आणि त्याचा उद्रेक जो आहे ह्या जरांगेचा आंदोलनाचा जो काय उद्रेक जो आहे तो ओबीसी आणि हा जो गरीब समाज आहे तो मतपेटीतून नक्कीच व्यक्त करणार आहे आणि त्याचा फटका कुणाला बसेल हे मी आज तुम्हाला सांगू शकत आहे. पण ह्या प्रस्थापित पक्षांचे जे आहे प्रस्थापित पक्षांचे उमेदवार जे आहे जे प्रस्थापित समाजाचे महाराष्ट्र असतील ते तुम्हाला पडलेले ह्या निवडणुकीत दिसतील. ओबीसी समाज महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.